नमस्कार. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, पालकाची भजी. त्यासाठी लागणारे साहित्य: ही पालकाची निवडून घेतलेली पाने, एक बाउल बेसन पीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा ओवा, एक छोटी वाटी हिरव्या मिरच्याचा ठेचा. तुम्ही लाल चटणी सुद्धा त्यात वापरू शकता. आणि एक वाटी तेल, हे मीठ. आता आपण बेसन पीठ भिजवायला घेऊया. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात हे पाऊण वाटी बेसन पीठ हे मी सगळं टाकत आहे. त्यात हे एक चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, एक छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक छोटी वाटी हिरव्या मिरच्याचा ठेचा, अर्धा चमचा ओवा. मी हातावरच बारीक करत आहे. हातावरच असा चोळून त्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे त्याचा वास ह्या बेसन पिठामध्ये मिक्स होतो. आता आपण बेसन पीठ भिजवून घे. हे 1.5 चमचा मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार हे मीठ टाका. आणि आता हे आपण भिजवून घेऊया. आता भिजवू. आपलं थोडं घट्ट आहे, त्यात थोडं पाणी टाकून हे आपण चांगले सैलसर पीठ करून घेऊया. हे आपल्याला पीठ असं पाहिजे, या पद्धतीने आपण पीठ करायचं. आता आपण पालकाची भजी करायला घेऊया. पालक भजी तयार करण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता हे आपण तेल ओतूया आणि तेल चांगलं कढायला ठेवूया. आपण यामध्ये आता 2 गोष्टी टाकणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा खायचा सोडा. आपण ह्या खायचा सोडा टाकल्यामुळे आपले भजी चांगले फुगतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहे ते हे आपले कडलेले तेल. हे कडलेले तेल टाकल्यामुळे काय होतं की आपले भजी चांगले कुरकुरीत होतात. असे तेल टाकायचे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे पालक असं चांगला बुडवून घ्यायचा. हे आपण चांगला असं भिजवून घेतलेला आहे आणि हे कडलेल्या तेलामध्ये असं टाकायचा. आता ही एका साईडने चांगला तळलेला आहे. आपण हे दुसऱ्या साईडने चांगलं त्याला तळून घेऊया. तुम्ही बघू शकता की आपण यामध्ये त्या 2 गोष्टी टाकल्या आहेत की जे खायचा सोडा आणि कडलेले तेल. त्यामुळे आपले भजी बघा चांगले फुगलेले आहेत आणि दुसऱ्या म्हणजे कुरकुरीतही होणार. अशा प्रकारे पालकाची भजी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की आपले भजी कसे टम फुगलेले आहेत आणि हे बघा अगदी कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही एकदा अवश्य करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशाच तुम्ही नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.